नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी खरं तर राजकीय आहे. महाविकास आघाडीमध्ये एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षानं शरद पवार यांच्यावरती पहिल्यांदाच निशाणा साधलेला आहे. शरद पवार यांनी आता एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचाच सत्कार केलेला आहे. आणि अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी आता पवारांवर केलेली आहे. शरद पवारांनी शिंदेंच्या सत्कार कार्यक्रमाला जायला नको होतं असं सुद्धा यावेळेस राऊतांनी म्हटलं असल्याचं बघायला मिळतंय. एकनाथ शिंदेंना काल शरद पवारांच्या हस्ते महाची शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावरून राऊतांनी पवारांवर ही तोफ डागली आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे. शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला. ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला. अशांना आपण सन्मानित करता. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवारसाहेब. संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेत. राज्याची संस्कृती जपण्याचं काम पवारांनी केलंय. ठाकरे राऊतांनी चिडचिड करण्याची काही गरज नाही आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावरती ही टीका केली आहे. आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता. आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागलाय. खरं तर मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का. संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत. त्यामुळं खरं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही. ते का चिडचिड करताय मला माहित नाही. शरद पवार यांची भूमिका मान्य नसेल तर ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असं थेट आव्हान मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलंय. पत्राचार घोटाळ्यासाठी कुणी जेलमध्ये गेलं नव्हतं असा टोला देसाईंनी राऊतांना लगावलाय. संजय राऊत हे आता वैफल्यग्रस्त झालेले आहेत. तुमच्या आधी आले ना म्हणा, संजय राऊतांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. संजय राऊत शिवसेनेत कधी आले आणि आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब शाखा प्रमुख कधी होते? कोण शिवसेनेत सिनियर आहे? कोणी शिवसेनेसाठी कष्टा खाल्ल्यात? कोणी शिवसेनेसाठी जेल भोगले? पत्राचाळीच्या घोटाळ्यासाठी जेल भोगणारे नाहीत कोणी. हे संजय राऊतांनी जेल भोगलं कशासाठी भोगलं? कुठलं पुण्यकर्म केलं होतं? आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेली भूमिका जर संजय राऊतांना मान्य नसेल तर विचारा राऊतांना, महाविकास आघाडीतनं उभाटा बाहेर पडतंय का विचारा ना. म्हणा, तुम्हाला नुसतं बोलण्यापेक्षा, बोलून तोंडाची वाफ घालवण्यापेक्षा तुम्हाला नाही ना भूमिका पटत. महाविकास आघाडीचे मुख्य नेते आहेत ना आदरणीय पवारसाहेब, पडा तिथनं बाहेर. काय उभाटाची अवस्था होती महाराष्ट्रात बघा म्हणावं. तर आपण पाहतोय यावेळेस ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं. शरद पवारांवर ठाकरे नाराज आहेत. शरद पवार यांनी स्टेट्समनशिपचं उत्तम उदाहरण घालून दिलेलं आहे. राऊतांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी अशा शब्दांमध्ये आता उत्तर दिलंय. तर राऊतांना पुरस्कार मिळाला नाही त्यामुळे त्यांना खंत असेल असं सुद्धा अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. त्यामध्ये मला असं वाटतं की उलट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्टेट्समनशिपचं एक उत्तम उदाहरण हे महाराष्ट्रासमोर घालून दिलेलं आहे. आत्ताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामधला वाद हा आपण बघितला होता, परंतु त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेले ना. ही राजकीय संस्कृती आहे, ही राजकीय सुसंस्कृतता आहे. माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही नेत्यानं काही प्रेस घेतली का? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्यानं याविषयीची कुठलीही भावना जाहीरपणे अशी सांगितली का? नाही, मग आम्हालाही याचा त्रास होतो, हे नाही होत. अजून राऊत साहेबांना मला असं वाटतं राजकारण शिकायला अवधी आहे का? शेवटी पवार साहेबांनी 50 वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं आहे. ते या देशाचे मोठे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत. आणि एकनाथराव शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला तर तो अर्थातच महादजी शिंदेच्या मला वाटते नावाचा जो पुरस्कार होता. आणि पुरस्कार कोणी द्यायचा, कोणी स्वीकारायचा हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असतो.
आता संजय राऊतांना अद्याप तो पुरस्कार मिळाला नाही, त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले. संजय राऊतांसारखं कोणी करंट आहे असं मी म्हणजे त्यांच्यासारखं कोणी करंट असू शकत नाही. आणि आता राजकारणातली एक मोठी बातमी, कारण शरद पवार यांच्या आमदारानं थेट अजित पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांचे आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. मंत्रालयात ही भेट झाली आहे. लोकसभेपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत उत्तम जानकर यांनी नेहमीच अजित पवार यांच्याकडून सडकून टीका केलेली आहे. त्यामुळे आता जानकरांनी अचानक अजितदादांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चांना उधाण आलं असल्याचं बघायला मिळतंय. तर आपण पाहतोय पवारांचा आमदार दादांच्या भेटीला गेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत शरद पवार यांचे आमदार दादांच्या भेटीला पोहोचलेले उत्तम जानकर यांनी दादांची भेट घेतली आहे. पुढची बातमी, मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आता आणखी खोलात सध्या जाणार आहे, कारण उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी थेट बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलावणं घातलेलं आहे. तर परळीमध्ये 73 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला. याच अनुषंगानं पालकमंत्री अजित पवार यांनी मागच्या 2 वर्षांमध्ये झालेल्या 877 कोटी रुपयांच्या निधीची चौकशी सुद्धा लावली असल्याचं बघायला मिळालेलं आहे. या चौकशीसाठी अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना कागदपत्रांसह मुंबईमध्ये बोलावलंय. परळीमधल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांच्या मारहाणी प्रकरणी बीड पोलिसांना आता 3 महिन्यांनंतर जाग आलेली आहे. पोलिसांनी परळीचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या पोलीस गार्डचा जबाब नोंदवला. या प्रकरणी कैलास फडसह साथीदारांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या काळात माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्यांच्या साथीदारानं मारहाण केलेली होती. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कैलास फडवर हवेत गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक सुद्धा झाली होती. तर परळीमध्ये कैलास फडसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट केलं आणि पोलिसांचे आभार मानले. परळीमध्ये विधानसभा निवडणुकीत गौडबंगाल झाल्याचं स्पष्ट झालं असंही त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. परळीत पुन्हा मतदान करण्याची मागणीही त्यांनी यावेळेस केलेली आहे. त्यांचं ट्विट आपण बघूया. त्या ट्विटमध्ये काय नेमकं म्हणताय, तर अखेर 82 दिवसांनंतर गुन्हा दाखल झालाय. कैलाश फड आणि त्याच्या मुलावर अखेर गुन्हा दाखल झालाय. विधानसभा निवडणुकीमध्ये परळीमध्ये हे सर्व काही घडलेलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. अंजली दमानी यांनी हे ट्विट खरं तर केलेलं आहे. इलेक्शन कमिशनकडे असे 20 ते 25 तक्रारींचे व्हिडिओ आहेत आणि त्यातील प्रत्येक व्हिडिओवर कारवाई करा. परळीमधील निवडणूक पुन्हा घ्या असं देखील अंजली दमानिया यांनी एकंदरीत म्हटलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. बातमी पालकांसाठी. पालकांनो, तुम्हाला तुमची मुलं नेमकी काय करतायत हे माहिती आहे का? तुमचं त्यांच्याकडे जरा लक्ष आहे का? आम्ही असं का म्हणतोय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, कारण ही बातमी आता तुमच्यासाठी आहे. सांगलीमध्ये शाळकरी मुलं अगदी नशेच्या आहारी गेलेली आहे. गार्डनमध्ये खुल्या नशा करतानाचा व्हिडिओ हा समोर आलेला आहे. काही पालकांनी हा धक्कादायक प्रकार समोर आणलाय आणि या व्हिडिओमध्ये 7 ते 8 मुलं हुक्का ओढत असल्याचं देखील समोर आलेलं आहे. शाळकरी मुलं नशा करत असताना पोलीस मात्र वसुलीमध्ये व्यस्त आहे. पोलिसांचं लक्ष नाही, त्यामुळे शाळकरी मुलांकडे देखील नशेच्या वस्तू दिसतायत. या मुलांना नशेखोरीपासून वाचवण्यासाठी यावेळेस सांगलीचा उडता पंजाब होण्यापासून वाचवण्यासाठी पोलिसांनी वसुलीखोरी थांबावी आणि याकडे लक्ष द्यावं, हे काळाची गरज झालेली आहे. हे व्यसनाची तलब भागवण्यासाठी चेन स्नॅचिंग, छोट्या मोठ्या चोऱ्या, अगदी दरोडे सुद्धा या मुलांनी घातलेले आहेत. आणि काही मुलं त्याच्या पुढे जाऊन त्या व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांनी कुणी मित्राला मारलं, कुणी सुपारी घेऊन खून केला, अशाही गोष्टी घडलेल्या आहेत. या नशेचा जो बाजार चालू आहे, त्याची विक्री करतात, निर्मिती करतात, वितरण करतात, त्या मुळावरती घाव घातला गेला तर कुठेही नशेचा बाजार जो आहे तो आटोक्यात येईल. आणि यानंतर पुढे उर्वरित सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पनवेल एक्झिट 6 महिन्यांसाठी बंद असेल. कळंबोली सर्कल या ठिकाणी नव्यानं उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम हाती घेण्यात आलं. या कामामुळे कळंबोली सर्कल या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पनवेल एक्झिट बंद ठेवण्यात आली आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 2640 नवीन बसेस दाखल होतील. यातील 300 बसेस दाखल झाल्या. याशिवाय आणखी 2500 बसेस विकत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान यावेळेस एसटीची 10,000 वाहनं भंगारात निघण्याच्या मार्गावर आहेत. पुणे मेट्रोतर्फे प्रवाशांना सशुल्क ई-बाईक सेवा दिली जाईल. सध्या प्राथमिक स्तरावर मेट्रोने 10 स्थानकांची निवड केली आहे. 1.5 ते 2 महिन्यांमध्ये या योजनेची अंमलबजावणी होईल अशी माहिती मिळाली आहे. स्विच ई राईड या ब्रँडच्या नावानं 50 ई-बाईक्स मार्फत ही सेवा दिली जाईल. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे आता मंचरहून पुण्याकडे जाणारे दोन्ही लेन बंद आहे. यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. रस्त्याच्या ठेकेदाराने देखील सुरक्षा रक्षक नेमलेले नाही आहेत. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये बेशिस्त रोड रोमिओच्या दुचाकी गाड्यांचे सायलेन्सर काढण्यात आले. सासवड पोलिसांकडून ही कारवाई झालेली आहे. त्यावेळेस त्यांच्याकडून 35,000चा दंडही वसूल करण्यात आला आहे. पीओपी मूर्ती विसर्जनावरील बंदीविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. मूर्ती विसर्जन वादाचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत गणेश मूर्ती विसर्जनात अधिकाऱ्यांच्या आडकाठीवर अनेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. देशातील कुठल्याही निवडणुकीनंतर ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जातो. अशातच ईव्हीएमच्या पडताळणीसाठी धोरण आखण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी केली आहे. ईव्हीएममधून कोणताही डेटा हटवू नका किंवा रिलोड करू नका असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. लातूरमध्ये जिल्हा परिषदेकडून 2 बोगस शाळांवरती कारवाई झाली आहे. शिक्षण विभागानं त्यांना तब्बल 19 लाखांचा दंड ठोठावलाय. शाळा बंद करण्याचे त्यांना अनधिकृतपणे सांगितलेले आहे आणि त्यामुळे या बोगस शैक्षणिक संस्थांना कुणाचा वरद असते ही चर्चा सुद्धा शहरात रंगलेली आहे. जेईई मेन्स या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. देशभरातील तब्बल 12,58,136 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. महाराष्ट्रातील विषाद जैन या विद्यार्थ्याला 100 NTA स्कोअर मिळालाय. नवी मुंबईमधील उरण परिसरातून पोलिसांनी 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केली. कुठल्याही वैध कागदपत्रांशिवाय हे 7ही जण भारतात घुसखोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत होते. लातूर बोगस शाळेवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं कारवाई केली. तब्बल 19 लाखांचा दंड लावून शाळा बंद करण्याचे आदेश दिले. तरी 1 वर्षांपासून आता विना मान्यतेची शाळा सुरू आहे. खासगी इंग्रजी माध्यमांच्या या शाळेमध्ये जवळपास 350 विद्यार्थ्यांचं अनधिकृतपणे त्यांना दाखल करून घेतलेलं आहे. पुण्यात जीबीएसच्या 5 नव्या रुग्णांची नोंद झाली. आता एकूण रुग्णांची संख्या 197 वर गेली. आतापर्यंत 104 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर 50 रुग्ण आयसीयूमध्ये आहे. 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे तर आतापर्यंत 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. खारघरमधल्या खाडी किनाऱ्यावर सोनेरी कोल्ह्यांचा वावर पुन्हा बघायला मिळतोय. खारघरमधल्या वास्तुविहार सोसायटीच्या मागील बाजूस खाडी किनारी 2 सोनेरी कोल्हे शिकार केलेले आहेत. डुक्कर खाताना दिसताय. पक्षी आणि प्राणी मित्र तरंग सरेन यांनी सोनेरी कोल्ह्यांचा फोटो आपल्या कॅमेऱ्यात टिपलाय. देशातील 2.5 कोटी शेतकऱ्यांचे डिजिटल ॲग्रिकल्चर मिशनमध्ये शेतकरी ओळखपत्र तयार झाले. या संदर्भातली माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी सोमवारी लोकसभेत दिली. मुंबईच्या हवामानात बदल झालाय. पुढचे 1 ते 2 दिवस मुंबईमध्ये थंडी जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना रात्री आणि पहाटे गारवा अनुभवायला मिळतोय. सकाळी उकाडा जाणवतोय तर पुढचे 1 ते 2 दिवस मुंबईमध्ये असंच हवामान कायम राहणार हा अंदाज आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी आधी टीम इंडियाला मोठा फटका बसलेला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी खेळू शकणार नाही आहे. बीसीसीआयनं त्याच्या जागी हर्षित राणाला संधी दिली आहे. दुसरीकडे युवा बॅट्समन यशस्वी जयस्वाल सुद्धा 15 खेळाडूंच्या यादीमध्ये त्याला स्थान मिळालेलं नाहीये. मोठी बातमी, शेअर बाजारात सलग 6व्या दिवशीही घसरण सुरू आहे. शेअर बाजार उघडल्यावर सेन्सेक्स 800 पेक्षा जास्त अंकांनी आपटलाय, तर निफ्टीमध्ये सुद्धा 150 पेक्षा जास्त अंकांची घसरण झालेली आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांचे 6 कोटी 40 लाख रुपये बुडाले आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे शेअर 3% जास्त घसरले, 1194 रुपयांवर ते आले. 52 आठवड्यांमधील निच्चांकी पातळीवर ते पोहोचलेत. अदानी पोर्ट्सचे शेअर 2.6% घसरले. पॉवर ग्रीड, इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक, ITC, एशियन पेंट्स, टायटन, SBI, NTPC, टाटा मोटर्स, टाटा स्टील यांचे शेअर देखील घसरले. तब्बल गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी रुपये बुडालेत. यानंतर राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. 36 जुलै 36 रिपोर्टर्समध्ये. यवतमाळच्या सावरगावात गेल्या 3 वर्षांपासून पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहे आणि या प्रकरणी आपण पाहतोय ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. सरपंचांच्या कपड्यावरती बेईमान लिहून दोरीने बांधून या ठिकाणी पुसद उपविभागीय कार्यालयावर घागर मोर्चाही काढण्यात आलेला आहे. प्रशासनाचा धिक्कार, साहेबांचा धिक्कार, आमदारांचा धिक्कार. क्रीडा संकुल घोटाळ्यातील आरोपी हर्षने 16 लाखांचा हिरेजडित विदेशी चष्मा विकत घेतला. हर्षकुमार क्षीरसागरने खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू आहे. 5 चष्म्यांपैकी विदेशात दुरुस्तीसाठी पाठवलेल्या 16 लाख रुपयांचा हिरेजडित चष्मा पोलिसांनी जप्त केला. यवतमाळमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर शेतजमिनीचं विक्री पत्रक तयार करण्यात आलं. तोतयाला उभं करून 8 हेक्टर शेतीची परस्पर खरेदी सुद्धा करण्यात आली. या प्रकरणी दुय्यम निबंधकांसह 4 गुन्हा दाखल करण्यात आलाय. मावळच्या आडले गावातील महावितरणच्या डीपीमधील तांब्यांची तारं जी आहे ती ऑइल ची चोरी करण्यात आलेली आहे आणि एकूण 55,000चा ऐवज चोरट्यानं चोरून पोबारा केलाय. शेताला पाणी कसं द्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना आहे. या प्रकरणी अधिकचा तपास शिरगाव पोलीस करतायत. अमरावतीमध्ये वलगाव दर्यापूर महामार्गावर ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. अपघातात ट्रॅक्टरने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय. तसंच ट्रॅक्टर चालक पसार झाला असून पोलीस अधिकचा तपास करतायत. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये बेशिस्त रोड रोमियोच्या दुचाकी गाड्यांचे सायलेन्सर देखील काढण्यात आले असल्याचं बघायला मिळालेलं आहे. तर सासवड पोलिसांकडून ही कारवाई झाली आहे. त्यांच्याकडून 35,000चा दंडही वसूल करण्यात आलेला आहे. सोलापुरात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना वेतन दिलं नाही या घटनेची गंभीर दखल मुंबई हायकोर्टानं घेतली. जोपर्यंत शिक्षकांचा पगार देण्यात येणार नाही तोपर्यंत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पगार रोखण्याचा आदेश कोर्टानं दिलेला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर आता बीड पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आल्यात. बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 310 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले, ज्यात पोलिसांनी प्रस्ताव पाठवलेल्या आणखी 127 जणांचे शस्त्र परवाने जे ते निलंबित करण्यात आलेत. बीड जिल्ह्यात 1281 जणांकडे शस्त्र परवाना होता. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले. सोयाबीन, तूर आणि कापूस पाठोपाठ शेतकऱ्यांचा भाजीपाला मातीमोल भावात गेलाय. 25 किलो टोमॅटो कॅरेट फक्त 100 रुपयाला मिळतोय, तर गाजर, कोबी आणि वाटाणा 15 ते 16 रुपये किलोवर घसरलाय. पालकाची जुडी ही 6 रुपयाला मिळतोय. अहिल्यानगरमध्ये हवामान बदल, रोगराईमुळे उत्पन्न मिळत नसल्याने संत्र्याबाग शेतकरी हवालदिल झालाय. संत्रा बागांवर रोगराई पसरल्यानं त्याचा परिणाम फळांवर झाल्याने काही फळं झाडालाच सडून गेलेली आहे. लावलेला खर्च निघू शकत नाहीये. शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय.
यवतमाळमध्ये कापूस खरेदीचं सर्व्हर बंद पडलं. 2000 वाहनं अडकली. 10 दिवसांपासून बंद असलेली कापूस खरेदी प्रक्रिया 10 फेब्रुवारीला पुन्हा सुरू झाली आहे. मात्र सॉफ्टवेअर बंद पडल्यानं जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर कापसाची वाहनं अडकली आहेत. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघानं पुन्हा चकवा दिला. या प्रकरणी डार्ट गनचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. टप्प्यात येऊन देखील ही वाघ रेस्क्यू टीमच्या हाती लागत नसल्यानं वन अधिकारी हैराण झाले. तेच कुंकू तोच ड्रेस. कृष्णराज महाडिकांसोबतच्या फोटोनंतर रिंकू राजगुरूच्या सूचक स्टेटसची चर्चा आहे. रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक यांचा फोटो समोर आला. वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवार यांनी केला. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपली नाराजी बोलून दाखवली. बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना फोडणाऱ्यांचा सत्कार पवारांनी केला. त्यामुळे ठाकरे नाराज आहेत. राऊतांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचंही ठाकरे म्हणाले. संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेत. खरं तर राज्याची संस्कृती जपण्याचं काम पवारांनी केलं. यावर ठाकरे आणि राऊतांनी चिडचिड करण्याची गरज नाही असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय राऊत यांच्या संदर्भात केलेलं आहे. आणि टीका करत असताना खरं तर त्यांनी हे वक्तव्य केलंय. मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आता आणखी खोलात जाणार आहे. कारण उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी थेट बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलावणं धाडलंय. पराईमध्ये 73 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर केला. या चौकशीसाठी अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना कागदपत्रांसह मुंबईमध्ये बोलावलं. शरद पवार यांच्या आमदारांना थेट अजित पवारांची भेट घेतली. उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे. लोकसभेपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत उत्तम जानकरांनी नेहमीच अजित पवारांवर सडकून टीका केली. त्यामुळे जानकरांनी अचानक अजितदादांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलं. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल असलेल्या सुदर्शन घुलेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण सुदर्शन घुलेवर आता खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. केस न्यायालयानं सुदर्शन घुलेला खंडणी प्रकरणात 2 दिवसांची कोठडी सुनावली आहे. मोठी बातमी. राष्ट्रवादी पवार गटाचे नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैयाजी जोशी एकाच मंचावर आल्याचं बघायला मिळालं. नांदूर मध्यमेश्वर मधील पुरातन श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमामध्ये भुजबळ आणि भैयाजी जोशींची हजेरी लागली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एकंदरीत आपण बघतोय मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार ही चर्चा आहे. आणि सध्या त्यामुळे हे दोन्ही बडे नेते आज एकाच मंचावर आलेत का हा प्रश्न आहे. आता या दोघांमध्ये काही राजकीय चर्चा होणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. कारण गेल्या काही कालावधीपासून छगन भुजबळ हे नाराज असल्याचं आपण पाहतोय. आणि आता बातमी अतिशय महत्त्वाची. लक्ष देऊन बघा. तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता कोरोना लसीमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो हा दावा केला जातोय. खरंच कोरोना लसीमुळे आरोग्यावर परिणाम होतायत का याची आम्ही पडताळणी आता केलेली आहे. आणि या पडताळणीमध्ये नेमकं काय सत्य समोर आलं पाहूयात. कि जो कोविड का इन्फेक्शन हुआ था उससे माइक्रो एम्बोलाई बने थे और माइक्रो एम्बोलाई जब वो उस नस में जाते हैं मांसपेशी की तो उस मांसपेशी को और ये जो कोविड वैक्सीन लगा है इसकी वजह से भी कुछ इस तरह की प्रॉब्लम हुई है. या व्हिडिओत दावा करण्यात आलाय कोरोना झालेल्यांना आणि कोरोनाची लस घेतलेल्यांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढलाय. खरंच हा दावा खरा आहे का? कोरोना लसीचे इफेक्ट आता होऊ लागलेत का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कोरोनाच्या लसीमुळे हार्ट अटॅकचा धोका. कोरोनाच्या लसीनं बिघडवलं आरोग्य. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आता ही तरुणी बघा. डान्स करत असतानाच ही तरुणी खाली कोसळली आणि डोळ्यांदेखत तिचा मृत्यू झाला. हार्ट अटॅक आल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. जगभरात कोरोनाचं संकट उडावलं होतं.
त्यावेळी याच लसीसाठी लोक रांगा लावत होते. मात्र आता कोरोना काळात घेतलेल्या लसीचे गंभीर परिणाम जाणवत असल्याचा दावा केल्यामुळं लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. खरंच या दाव्यात तथ्य आहे का, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. याबाबत अधिक माहिती डॉक्टर देऊ शकतात. त्यामुळे आमचे प्रतिनिधी डॉक्टरांना भेटले, त्यांना व्हायरल मेसेज दाखवून यामागचं सत्य जाणून घेतलं. ज्या लोकांना करोना हा आजार होऊन गेला आहे किंवा काही जे लोकांनी लसीकरण केलं आहे, तर काही लोकांमध्ये असं आढळून आलं आहे की त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मॅसिव्ह हार्ट अटॅक येतो आणि मॅसिव्ह हार्ट अटॅक आला तर मग त्याला कार्डियाक अरेस्ट होऊन तो रुग्ण कोलॅप्स होऊ शकतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. कोरोना लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढलं. कोरोना झालेल्यांनाही अनेक प्रकारचा त्रास जाणवतोय. विशेष म्हणजे याची कोणतीही पूर्वकल्पना रुग्णाला मिळत नाही. अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याच्या घटना वाढल्या आहेत. चालताना श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तत्काळ तपासणी करा. अतिप्रमाणात एक्सरसाइज करू नका. तुम्ही कोरोनाची लस घेतली असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आमच्या पडताळणीत कोरोना लसीमुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवार यांनी केला, त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी आपली नाराजी थेट बोलून दाखवली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना ही फोडणाऱ्यांचा सत्कार पवारांनी केला आणि त्यामुळे ठाकरे नाराज आहे. शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करणं टाळायला हवं होतं असं ठाकरेंचं मत आहे. याशिवाय आपण पाहतोय राऊतांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे असंही ठाकरे यावेळेस म्हणाले. तर महाविकास आघाडीमध्ये एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षाने शरद पवारांवर पहिल्यांदाच निशाणा साधलाय. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचाच सत्कार केलाय. ही जळजळीत टीका संजय राऊतांनी शरद पवार यांच्यावर केली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. शरद पवारांनी शिंदेंच्या सत्कार कार्यक्रमाला जायलाच नको होतं असं राऊत म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना काल शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. त्यावरूनच राऊतांनी पवारांवर तोफ डागली आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली. त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी नाही जायला पाहिजे. शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो. महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला. ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला. अशांना आपण सन्मानित करता. आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही. आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब. तर ठाण्याच्या विकासाबाबत शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे ही टीका संजय राऊतांनी केली. शरद पवारांनी काल एकनाथ शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलं आणि आता यावर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावरती निशाणा साधला असल्याचं बघायला मिळालं. मला आनंद आहे की आज महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी त्यांना मिळाली. आणि नुसतं महाराष्ट्राचं नेतृत्व केलं असं नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र पुढे कसं जाईल या प्रकारची काळजी त्यांनी घेतली. ठाणे, नवी मुंबई हा सगळा नागरी भाग आहे आणि अलीकडच्या 50 वर्षामध्ये नागरी प्रश्नाच्या संबंधी जाण असलेला नेता कोण याची जर माहिती घेतली तर कटाक्षानं एकनाथ शिंदेचं नाव द्यावं लागेल. माननीय पवार साहेबांकडे चुकीची माहिती आहे
ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्याचं काम गेल्या 30 वर्षामध्ये शिवसेनेनं केलेलं आहे. आज ठाण्यात तुम्हाला जे दिसतं आहे, दादोजी कोंडो मैदान असेल, पहिलं नाट्यगृह असेल, गडकरी रंगायतन असेल, या सगळ्या बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पना होत्या, माननीय शिवसेना प्रमुखांच्या. एकनाथ शिंदे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले. पवारसाहेबांना जर माहिती हवी असेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते ठाण्यातले जे आहेत प्रमुख राजन विचारे ते त्यांना माहिती द्यायला जातील. आम्ही पाठवू सगळ्या फाईल्स घेऊन. बावनकुळेंनी आता महाविकास आघाडीला डिवचलंय. आम्ही पराभवातून शिकलो आणि जिंकलो, मात्र महाविकास आघाडीने 90-90-90 घेऊन युती केली. 90 घेतल्याने महाविकास आघाडीची युती तुटली. हा खोचक तुला बावनकुळेंनी लगावला. आम्ही अशी युती नाही केली, आम्ही होशामध्ये युती केली. म्हणजे नाना पटोले साहेबांना 90 घेतल्या, तिकडे जयंत पाटील साहेबांनी 90 घेतली, तिकडे संजय राऊतच्या टीमनी 90 घेतली. आता 90 मध्ये युती त्यांची बरोबर झाली नाही. आमची युती एकनाथ शिंदेची, आमची सर्वांची युती होशात केली आम्ही, आणि त्यामुळे आमची युती टिकली. आमच्या युतीला प्रचंड मत मिळाले. योग्य मॅनेजमेंट केलं, बूथ मॅनेजमेंट केलं, व्यवस्थित काम केलं. त्यामुळे आता ते पिसाळलेले आहे. तुम्ही काही त्याच्यासोबत जास्त लागू नका. तर युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानानंतर आता इंडियाज गॉट लॅटेंट शो पोलिसांच्या रडारवर आहे. पहिल्या एपिसोड पासून ते 6व्या एपिसोड पर्यंतचे सर्व एपिसोड सायबर सेलच्या रडारवर आहे. इतकंच नाही तर या शो मध्ये उपस्थिती लावलेल्या सर्वच 30 ते 40 सेलिब्रिटींना सायबर सेलने समन्स सुद्धा धाडले. पोलिसांनी आतापर्यंत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह, अपूर्वा माखीजा आणि समय रैना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. आणि यानंतर इतरही काही राजकीय विश्वातल्या घडामोडी वेगवान स्वरूपात. महाविकास आघाडीमध्ये एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षाने शरद पवारांवर पहिल्यांदा निशाणा साधला. शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला. ही जळजळीत टीका संजय राऊतांनी शरद पवार यांच्यावर केली. ठाण्याच्या विकासाबाबत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलंय. आता यावरही ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय. शरद पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचा विकास हा शिवसेनेनं केलाय, हे प्रत्युत्तर संजय राऊतांनी शरद पवार यांना दिलंय. शरद पवार यांची भूमिका मान्य नसेल तर ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, हे थेट विधान मंत्री शंभूराज देसाईंनी केलं. पत्राचा घोटाळ्यासाठी कुणी जेलमध्ये गेलं नव्हतं असा टोला देसाई यांनी राऊतांना लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवार यांनी केला, त्यामुळे उद्धव ठाकरेंनीही आपली नाराजी बोलून दाखवली. बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना फोडणाऱ्यांचा सत्कार पवारांनी केला, त्यामुळे ठाकरे नाराज आहे. राऊतांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं ठाकरे म्हणाले. संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागले आहेत. खरं तर राज्याची संस्कृती जपण्याचं काम पवारांनी केलं. यावर ठाकरे आणि राऊतांनी चिडचिड करण्याची गरज नाही, हे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेलं आहे. संजय राऊत यांच्या संदर्भात टीका करताना त्यांनी हे विधान केलंय. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी मनसेबाबत मोठं विधान केलं. मनसेकडून अधूनमधून प्रस्ताव येत असतो, भूमिका बदलल्यास विचार होऊ शकतो, हे मोठं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे. दरम्यान 2017ला मनसेने शिवसेना ठाकरे गटाला प्रस्ताव दिला, मात्र त्यानंतर कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. महायुती सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री नाराज आहे. मंत्र्यांच्या अधिकारावर गदा येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली आहे. अधिकारी परस्पर निर्णयांना मंजुरी देतात, मंत्र्यांना अंधारात ठेवून आदेश काढले जातात, या तक्रारी शिवसेना मंत्र्यांनी केलेल्या आहेत.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेचे वरिष्ठ नेते नाराज असल्याची माहिती आहे. मुंडे प्रकरणावरून सरकारची बदनामी होत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना बाजूला ठेवता आलं असतं, असाही अनाहूत सल्ला सेनेनं यावेळेस दिलाय. लाडकी बहीण योजनेतून 5 लाख महिलांची नावं वगळण्यात आलेली आहे. यातील पात्र ठरलेल्या महिलांमध्ये 1.5 लाख महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. 1.6 लाख महिलांकडे 4 चाकी वाहन आहे. त्यामुळे आता या अपात्र बहिणींकडून सरकार पैसे परत घेणार का, हा सवाल आहे. लाडक्या बहिणींमुळे बळीराजाला फटका बसला. मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचनचं अनुदान थकलं. निधी नसल्यानं शेतकऱ्यांना पैसे द्यायचे कुठून, हा प्रश्न कृषी विभागासमोर आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 5,60,00,000चं अनुदान थकलंय. आज माघी पौर्णिमा, त्यानिमित्त महाकुंभ मेळ्यात भाविकांची अलोट गर्दी आहे. यात्रेकरू गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी गर्दी करताय. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच नवीन एसी लोकल दाखल होईल. या नव्या एसी लोकलच्या डब्याखाली आता मोटर आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम असेल. त्यामुळे या लोकलमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी जास्त जागा मिळणार आहे आणि त्यांचा प्रवास अधिकच आरामदायी होईल. ही नवीन एसी लोकल उन्हाळ्याच्या सुरुवातीला सुरू होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 15 वर्ष जुन्या वाहनांच्या पुनर्नोंदणी शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे. देशातील 15 वर्ष जुन्या वाहनांना 8,000च्या पुनर्नोंदणी शुल्कासाठी आता 12 ते 18,000 रुपये मोजावे लागणार आहे. या शुल्क वाढीला महाराष्ट्र राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटनेद्वारे तीव्र विरोध सुद्धा करण्यात आलेला आहे. पुण्यात अवैध तेलाचा साठा जप्त झालाय. हिरो कंपनीच्या लुब्रिकंट ऑइलचे बनावटीकरण करून विक्री करण्यात येत आहे. त्याबाबत आता काळेपडळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. जावेद शेर जमा खान याला अटक करण्यात आलेली आहे. पुण्यातल्या आंबेडकर नगरमध्ये अवैधरित्या बेकायदेशीरपणे गॅस भरणाऱ्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. घरगुती वापराच्या मोठ्या सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये हा गॅस भरून देण्याचं बेकायदेशीर काम चालू होतं. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक उपस्थिती बंधनकारक करण्याची चाचपणी शिक्षण विभाग करतोय. विद्यार्थी केवळ प्रात्यक्षिकांसाठी महाविद्यालयात जातात. खासगी शिकवण्यांच्या नावाखाली महाविद्यालयात गैरहजर राहतात. त्यामुळे याला व्यसन घालण्यासाठी आता हा निर्णय घेतला गेलाय. मुंबईत जीबीएसमुळे झालेल्या पहिल्या मृत्यूची नोंद बघायला मिळते. वडाळ्यात 53 वर्षीय बीएमसी आरोग्य कर्मचारी नायर रुग्णालयात जवळपास 19 दिवस झुंज दिल्यानंतर आता अपयशी ठरलेले आहेत आणि मृत्यू झालेला आहे. मृत व्यक्तीने पुण्यात प्रवास केला होता. त्यानंतर जीबीएसची लागण झाली होती असा अंदाज आहे. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे. आरोपी बस चालक संजय मोरेला कमी दृश्यमानता आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता असं पोलिसांनी आरोपपत्रात म्हटलंय. पुण्यात कोथरूडमध्ये आतापर्यंत 47 डुकरांचा मृत्यू झाला. गेल्या 10 दिवसांपासून अनेक मृत डुकरं सापडत आहेत. सातत्यानं या परिसरात मृत डुकरं सापडत आहेत. त्यामुळे याचं नेमकं कारण काय, हा प्रश्न उपस्थित होतोय. पालिकेने डुकरांच्या रक्ताचे नमुने तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेकडेही पाठवले. पुणेकरांना फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाचे चटके बसत आहे. शहरातील कमाल आणि किमान तापमानात दिवसेंदिवस वाढ होती आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात 36.7 तर तळेगाव या ठिकाणी सर्वात जास्त 37 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मानव आणि हत्तींमधील संघर्ष वाढलाय. थायलंडने मोठा निर्णय घेतलाय. थायलंड सरकारने आता वन्य मादी हत्तींसाठी कुटुंब नियोजन प्रस्ताव मांडला. थायलंडमध्ये 4,000 वन्य हत्ती आहे आणि त्यांचा जन्मदर 7 ते 8% वाढतोय. त्यामुळे हा निर्णय आता घेण्यात आला असल्याचं कळत आहे.
आणि आता एक मोठी बातमी, भारतातली अतिशय मोठी आणि IT क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने त्यांच्या म्हैसूर कॅम्पमधून 700 कर्मचाऱ्यांना काढलेलं आहे. कंपनीमध्ये सामील झाल्यानंतर काही महिन्यांमध्ये या फ्रेशर्सना नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय. पदवीधर झाल्यानंतर 2 वर्षांची दीर्घ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर सप्टेंबर 2024 मध्ये इन्फोसिसमध्ये काम करण्याची संधी 700 फ्रेशर्सला मिळाली. पण आता अवघ्या 6 महिन्यांमध्ये त्यांना ही संधी गमवावी लागली. ही बातमी त्यांच्या कुटुंबियांना कधी कळवायची याची आता या फ्रेशर्सला चिंता लागली असल्याचं आपण पाहतोय. 700 कर्मचाऱ्यांना थेट इन्फोसिसने नारळ दिला असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणखी एक मोठी बातमी,